सुरसा, भूतग्नी, सुरभी, ग्राम्या अशा विविध नावांनी आयुर्वेदात ओळखली जाणारी ही घरोघरी आढळणारी तुळस. सुंदर वास, सुंदर चव अशी प्रदान करणारी आणि त्याचबरोबर आपल्या विविध देवतांना वाहिली जाणारी ही तुळस आपल्या घरोघरी असते. याची पानं पत्रींमध्ये म्हणजे मंगळागौरीला वाहिल्या जाणाऱ्या, गणेशपूजनात वापरल्या जाणाऱ्या पत्रींमध्ये तर आहेच, पण ती मंजिरी सकट विष्णूच्या अनेक रूपांना सुद्धा वाहिली जाते. मग या तुळशीचं वैशिष्ट्य आयुर्वेदानुसार काय आहे? तर हिला भूतग्नी म्हटलंय, म्हणजेच विविध जीवजंतूंपासून होणारे आजार, मग ते शारीरिक असोत किंवा मानसिक, त्याच्यावरती तुळशीचा फार सुंदर रीतीने उपयोग होतो. तुळस ही वात कफग्न आहे, त्यामुळे वातानी आणि कफानी होणाऱ्या ज्वरांमध्ये सुद्धा तुळशीचा उपयोग केला जातो. आजीच्या बटव्यामध्ये हमखास असलेली ही तुळस घरामध्ये कोणालाही सर्दी, खोकला, ताप आला की पटकन काढा करून देण्यासाठी वापरली जाते. तुळशीच्या पानांचा रस सर्दी खोकल्यावर, सायनुसायटिसवर घेतला जातो. चहामध्ये कधीतरी तुळशीची पानं उकळली जातात. पावसाळी हवा असेल तर थंडीपासून बचाव करण्यासाठी सुद्धा याचा छान उपयोग होतो. पण कफ वात हरण करणारी ही तुळशीची पानं त्याच्या अगदी उलट आहेत, त्या म्हणजे या मंजिऱ्यांमध्ये असलेल्या बिया. तुळशीचं जे बीज आहे ते पित्तशामक आहे, बऱ्यापैकी प्रमाणात थंड आहे आणि त्याचा उपयोग हा ॲसिडिटीपासून दूर राहण्यासाठी, डायजेशन सुधारण्यासाठी सुद्धा होतो. ही तुळस आयुर्वेदीय अनेक औषधात वापरली जाते. मानसमित्र वटक हे मानसिक आजारांवर काम करणारं औषध, त्रिभुवन कीर्ती रस ज्वरावर काम करणारं औषध, त्याच्यानंतर बिल्वादी गुलिका यांच्यामध्ये तुळशीचा वापर फार खुबीने केलेला आहे. तुमच्या घरात आहे का तुळस? मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.